Okay, good evening all of you. एक 2 मिनिटं स्टार्ट करत. Okay, chala. Now we have completed the acid part. Today we are starting with the base part. Base चे सगळे कॅल्क्युलेशन सेम आहेत. ऍसिडचे मी सगळे टाइप पण कव्हर केलेत. ते सेम टाइप आपल्याला बेस मध्ये आहेत. हे फक्त लक्षात ठेवा, विसरू नका. ओके, ठीक आहे. Okay, so today we are starting the case number 2, that is basic solutions. That is basic solutions. Case number 2, basic solutions. Okay, तर बेसिक सोल्युशनचा अर्थ काय निघतो की बेस इज डिझॉल्व्ड इन वॉटर. बेस इज डिझॉल्व्ड इन वॉटर. वॉटर कंपल्सरी आपल्याकडं सॉल्व्हंट असणार आहे. ओके, तर सगळे कॅल्क्युलेशन सेम असल्यामुळे काय होतं की जेवढ्या 6 ते 7 केसेस आपण ऍसिड मध्ये केल्या होत्या, इथं पण तेच आहे. फक्त एक साधारणतः 1 ते 2 लेक्चर मध्ये आपलं हे कम्प्लीट होतं. त्यानंतर वी कॅन स्टार्ट सॉल्ट हायड्रोलिसिस. आता पुन्हा जर बेसिक सोल्युशन असेल तर पहिल्यांदा वॉटरला आपलं स्प्लिट करायला लागेल. त्यानंतर BOH, बेस सुद्धा पाण्यामध्ये गेल्यानंतर 2 आयन्स प्रोड्यूस करतो, B- प्लस OH-. इथं पूर्वी HL यायचो आपण, आणि हे कंपल्सरी जेई नीटला ना ऍडव्हान्सला सुद्धा मोनो ऍसिडिक म्हणजे एकच OH आणि HA म्हणले की मोनो बेसिक म्हणजे एकच H+ तयार करणार. एवढेच क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये येतात जेई मेन नीटला. डायप्रोटिक आणि ट्रायप्रोटिक जे आपण बघितले होते ते फार रेअर मध्ये येतात, त्यामुळं
तुम्ही जे एन असलं सुद्धा ते जर ऑप्शन टाकला असेल तुम्ही डायप्रोडक्ट टाकू शकता, पण हे मोनोबेसिक आणि मोनोएसिडिक हे इम्पॉर्टंट असतात, हे जास्त करून क्वेश्चन तुम्हाला येतात. ठीक आहे. मग या पार्ट मध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणी की सोर्सेस ऑफ OH मायनस कोण आहे, सोर्सेस ऑफ OH मायनस कोण आहे, तर OH मायनसचे सोर्सेस आहेत वॉटर प्लस BOH, हे दोघे पण आहेत. BOH म्हणजे बेस आहे आपला, त्याचं स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन हे असं असतं BOH, आणि ऍसिड असतं ते HA मध्ये. ठीक आहे. तर OH दोन्हीकडे आपल्याला या ठिकाणी भेटतोय, इथून सुद्धा भेटतोय, इथून सुद्धा भेटतोय. सेकंड पॉइंट यामध्ये असं असेल, जर मी तुम्हाला विचारले की सोर्स ऑफ H प्लस काय असेल, तर तो फक्त वॉटर असेल, बेस नाही. पुढं जर बेसिक सोल्युशन असेल आपल्याकडं, तर त्या बेसिक सोल्युशन मध्ये OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी जास्त असतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, पण ते अंडर ऑफ KW पेक्षा जास्त होणार, कारण KW ची व्हॅल्यू 10⁻⁴, त्याचा अंडर 10⁻⁷, त्याच्यापेक्षा व्हॅल्यू जास्त होणार जर बेसिक असेल तर. आणि ऍसिड सारखं आहे सेम, सगळं काही वेगळं नाही. टेम्परेचर ऍट 25 डिग्री सेल्सिअसला KW ची व्हॅल्यू येते 10⁻⁴, आणि मग याचा अर्थ OH मायनस जो आहे तो मोर दॅन 10⁻⁷ असेल, कारण न्यूट्रल असतं ना ते, आणि H प्लस हा जो असेल तो लेस दॅन 10⁻⁷ घ्यायला लागेल. त्याचं कारण असं आहे, कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस मल्टिप्लाय बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस ही जी व्हॅल्यू आहे ती 10⁻⁴ झाली पाहिजे आपली. ही व्हॅल्यू 10⁻⁴ या ठिकाणी 14 होणं गरजेचं आहे, ही व्हॅल्यू या ठिकाणी. सो दिस व्हॅल्यू शुड बी 10⁻⁴. मग यासाठी जर OH मायनस जर वाढवणार असेल तर मॅथमॅटिकली H प्लस ला कमी करायला लागेल ना, त्याशिवाय 10⁻⁴ ला तुम्ही कॉन्स्टंट कसं काय ठेवू शकताय, नाही ठेवू शकत. बेस म्हटलं की OH मायनस शुड बी मोर दॅन 10⁻⁷, आणि 10⁻⁴ ची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवण्यासाठी द H प्लस शुड बी लेस दॅन 10⁻⁷. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. सेम ऍसिड ज्याला जे कॅल्क्युलेशन आहे तेच कॅल्क्युलेशन बेसला आहे, काही बेसला वेगळं नाहीये, एव्हरीथिंग इज सेम. आणि KW ची व्हॅल्यू जोपर्यंत टेम्परेचर बदलत नाही तोपर्यंत ही कॉन्स्टंट राहते. आणि एक गोष्ट कॉन्स्टंट राहते ती म्हणजे pH प्लस POH या दोघांची ऍडिशन नेहमी रूम टेम्परेचरला 14 असते. ऍसिड मध्ये ज्या गोष्टी आपण शिकलो त्या सगळ्याच गोष्टी इथं आहेत, काही वेगळं नाही, फक्त तिथे H प्लस होतं, इथं OH मायनस आहे. बघा काय काय मी सांगितलं लागतं लेक्चर मध्ये. बेसला स्टँडर्ड नोटेशन आहे BOH, ऍसिडला असतं HA. बेसिक सोल्युशन म्हणजे बेसला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करणार, पाण्याची रिएक्शन लिहा H प्लस प्लस OH मायनस, BOH ची रिएक्शन लिहा, सॉरी B प्लस आणि OH मायनस. आणि आपल्या सिलेबस मध्ये जो बेस आहे तो मोनो ऍसिडिक आहे, म्हणजे एकच OH प्रोड्यूस करणार. जसा मोनो बेसिक म्हटलं तर ऍसिड जो एकच H प्लस तयार करतो, तसा बेस पण एकच OH मायनस तयार करतो. हेच सर्वात इम्पॉर्टंट असतं मोनो ऍसिडिक. यामध्ये OH मायनस कोण कोण देतं, तर OH मायनस देणार वॉटर आणि बेस. H प्लस कोण देणार, फक्त वॉटर देणार, कारण बेस H प्लस देत नाही. बेसिक सोल्युशन मध्ये OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन नेहमी जास्त असतं H प्लस पेक्षा, म्हणजेच रूट KW ची व्हॅल्यू दोघांच्या मध्ये पाहिजे. रूट KW म्हणजे 10⁻⁷, न्यूट्रल, न्यूट्रल पेक्षा OH ची व्हॅल्यू जास्त पाहिजे ना, मग तर ते बेसिक म्हणणार आपण. टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असेल तर KW नेहमी कॉन्स्टंट असतो 10⁻⁴, आणि OH मायनस ची व्हॅल्यू न्यूट्रल पेक्षा जास्त पाहिजे, 10⁻⁷ पेक्षा जास्त पाहिजे, H प्लस 10⁻⁷ पेक्षा कमी पाहिजे, कारण H प्लस इंटू OH मायनस ह्याचा प्रोडक्ट हा कॉन्स्टंट ठेवायचा आहे. आणि तो कॉन्स्टंट ठेवण्यासाठी जर एकाची व्हॅल्यू वाढवत असाल तर ऑटोमॅटिकली दुसऱ्याची व्हॅल्यू कमी केली पाहिजे, त्याशिवाय ही व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणारच नाही कधीच. आणि pH प्लस POH या दोघांची ऍडिशन बेसिकला पण 14 आली पाहिजे, बस.
ऍसिडला पण सुरुवातीला आपण हेच पाहिलं होतं. दिस इज कॉल्ड एज अ क्विक ब्रशअप, व्हॉट ऍक्च्युअली वी आर डिस्कसिंग हिअर. ठीक आहे, चला फक्त आता याच्यामध्ये एक रूल, आता हे तर तुम्हाला कळलं हे सगळं, त्यामुळे काय ऍसिड मध्ये ऑलरेडी शिकवलेलं आहे, त्यामुळे परत काय सांगत बसलं नाही. सेम ऍसिडला जे आहे ना ते सगळं बेसलं, एक सुद्धा चेंज नाही, फक्त चेंज आहे आयन मध्ये. फक्त एक रूल लक्षात घ्या, जो ऍसिडला मी वेगवेगळे एक्सप्रेशन मॅथमॅटिक्स वापरून सोडून दिले ना, तो रूल फक्त या ठिकाणी लक्षात घ्या. तेच तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस produced concentration of OH minus produced from base is less than 10 raised to minus 6 molar, म्हणजेच 10 raised to minus 7 minus 8 minus 9. तर आता तुम्हाला कळलंय, जर OH मायनस कॉन्सन्ट्रेशन जर 10 raised to minus 6 पेक्षा कमी आलं तर OH मायनस प्रोड्यूस ड्यू टू वॉटर हे कन्सिडर करायला पाहिजे. देन कन्सिडर OH मायनस प्रोड्यूस्ड बाय वॉटर, एल्स निग्लेक्टेड. बस जे ऍसिडला आहे तेच बेसला. आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरू करू, तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. पहिला क्वेश्चन आहे, ऍक्वेस सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग बेस. याची काही क्वेश्चन आपण आता करूयात. पहिले टाईप हे बघा, सगळे एकसारखेच टाईप आहेत. जसं आपण पहिल्यांदा सुरुवातीला काय शिकलो होतं ऍसिड मध्ये, स्ट्रॉंग ऍसिड, नंतर मिक्सचर ऑफ स्ट्रॉंग ऍसिड्स, नंतर वीक ऍसिड्स, त्यानंतर मिक्सचर ऑफ वीक ऍसिड्स, त्यानंतर मिक्सचर ऑफ वीक अँड स्ट्रॉंग ऍसिड, त्यानंतर डायप्रोटिक आणि ट्रायप्रोटिकची केस. बस इथं पण तेच करतोय आपण. पहिल्यांदा स्ट्रॉंग बेस, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बेसचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, इफ इट इज म्हणजे C इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द स्ट्रॉंग बेस. इफ C is greater than equal to 10 raised to minus 6, then OH मायनस हे मोनोऍसिडिक ची व्हॅल्यू C ला इक्वल, म्हणजे BOH हा जर ब्रेक झाला तर तो तयार करणार B प्लस आणि OH मायनस. मग BOH चं कॉन्सन्ट्रेशन C घेतला तर जेवढं कॉन्सन्ट्रेशन BOH असेल तेवढंच OH तयार करणार. मोनोबेसिक आहे ना, 1:1 रेशो आहे, C तयार होणार. हा स्ट्रॉंग बेस असतो, कम्प्लिटली डिसोड होतो, म्हणून हा शिल्लक राहणार नाही, 0 राहणार. आणि हा C आणि हा C तयार होतो, म्हणजे या ठिकाणी OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन C येईल. इथं आपण OH मायनस प्रोड्यूस ड्यू टू वॉटर कन्सिडर करत नाहीये. ते कधी कन्सिडर करायचं, जर 10⁻⁻⁶ पेक्षा जर कॉन्सन्ट्रेशन बेसचं कमी झालं तरच कन्सिडर करायचं असतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि स्ट्रॉंग बेस जो असतो त्याचा अल्फा 1 असतो, त्यामुळे तो काय काढण्याची काही आवश्यकता नसते. आणि स्ट्रॉंग बेस साठी तुम्हाला KB वगैरे दिलेला नसतो, फक्त वीकला असतो KB. त्यामुळे स्ट्रॉंग बेसचं कॅल्क्युलेशन, स्ट्रॉंग ऍसिडचं कॅल्क्युलेशन कंपॅरेटिव्हली सोपे. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बेस इज लेस दॅन 10⁻⁻⁶, म्हणजेच काय, एक तर 10⁻⁻⁷ असेल, -8 असेल, -9 असेल, तर अशा वेळी तुम्हाला काढायला लागेल OH मायनस टोटल. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस प्रोड्यूस बाय द बेस प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस प्रोड्यूस बाय द वॉटर. हे तुम्हाला अशा प्रकारे वॉटरचं मग कन्सिडर करायला लागेल. मग तिथे क्वाड्रेटिक वर यायचं वगैरे, आपण काहीतरी करायचं होते, अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी घडतात. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड जसं आहे ना, सेम तसं स्ट्रॉंग बेसला आहे. यात काही जास्त वेळ घालवत नाहीये. नाव आय एम डायरेक्टली गोइंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. फक्त हे ऍटलिस्ट तुम्ही या क्वेश्चन सोबत तुमचं ऍसिडचं रिव्हिजन म्हणा हवं तर. आणि सब्जेक्टचं रिव्हिजन फार महत्त्वाचं असतं. अभ्यास एक भाग झाला, पण ज्याला चांगल्या प्रकारे रिव्हिजन करता येतं तर चांगला स्कोर आला. बस एवढं लक्षात ठेवायचं. क्वेश्चन स्ट्रॉंग बेस वरची बघूयात आपण. कॅल्क्युलेट pH ऑफ फॉलोइंग सोल्युशन्स. हे बघा, जरी बेस असला ना तर तुम्हाला ते POH नाही विचारणार, तुम्हाला ते pH विचारणार, कारण pH आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतं. चला, समजा पहिला क्वेश्चन दिलाय 10⁻⁴ मोलर KOH. सेकंड क्वेश्चन दिलाय 10⁻⁴ मोलर बेरियम हायड्रॉक्साइड BaOH ट्वाइस.
समजा थर्ड दिलंय 10⁻⁵ नॉर्मल बेरियम हायड्रॉक्साईड. हे थोडं डायबेसिक आहे, जसं H2 सुपर घ्यायचो ना आपण, हे डाय ऍसिडिक आहे. H2 सुपर हा 2H+ द्यायचा, तसा हा बेरियम हायड्रॉक्साईड 2OH देतो. त्यामुळे इथं लक्ष द्यायचं, जरा काळजी घ्यायची. सगळं एकसारखंच आहे ते. आणि समजा पुढचा क्वेश्चन दिला चौथा, 4 ग्रॅम ऑफ NaOH is dissolved in 0.1 million liter of water. किंवा 1 मिलियन लिटर ऑफ वॉटर म्हणा. ओके, असे क्वेश्चन सिंपल आहे बघा. आता पटकन मी सॉल्व्ह करतो या ठिकाणी. पहिल्या क्वेश्चनचे जे आन्सर आहे ते बघा. आता हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 10⁻⁶ पेक्षा जास्त आहे. मग 10⁻⁶ पेक्षा जास्त तर जे ऍसिडचं जे बेसचं कॉन्सन्ट्रेशन आहे तेच OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन. OH मायनस ड्यू टू वॉटर घेणारच नाही ना मी. हे -4 आलं, ह्याच्यावरून POH आला 4, PH प्लस POH या दोघांची बेरीज 14 झाली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी PH आला आपला 10. हेच केलं ना बघा की तुम्ही. If concentration of the base is more than 10⁻⁶, then directly find out OH minus is equal to concentration of base. नाहीतर मग असं करायला लागतं त्याला. जाऊन दे, आपलं काय त्याला देणं घेणं नाही. ओके, आता इथल्या क्वेश्चनचा आन्सर बघा. ही पण व्हॅल्यू 10⁻⁶ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे 10⁻⁵ असेल, पण इथं 2 असेल तर 2 न मल्टिप्लाय करा म्हणून सांगितलं होतं ना मी तुम्हाला H2SO4च्या केसमध्ये. इथं काय असतं, बेरियम हायड्रॉक्साईड हा ब्रेक होतो बेरियम 2+ मध्ये. हा एक ग्रुप सेकंडचा एलिमेंट आहे आणि 2OH मायनस. म्हणजे जेवढा बेरियम हायड्रॉक्साईड ब्रेक होतो त्याचे डबल OH मायनस तयार होतात. मग जर C किंवा 10⁻⁵ मोलरचं जर बेरियम हायड्रॉक्साईड ब्रेक झालं तर OH मायनस डबल तयार होणार ना 10⁻⁵ 10⁻⁵ जर ह्याला घेतला तुम्ही तर ह्याचे डबल करायला पाहिजे तुम्हाला. डबल म्हणजे 2 × 10⁻⁵. हे पण H2 ला पण असं सांगितलं होतं मी. ते फक्त H+ होतं त्या ठिकाणी. बरं, आता पहिल्यांदा इथं POH बाळानं काढायला लागेल. मग POH काढताना काय करणार, पुन्हा 5 पुढे घेणार, 5 - log2, log2 ची व्हॅल्यू 0.3 म्हणजे 4.7 येणार POH. आणि POH जर तुमच्या या ठिकाणी 4.7 आला तर याचा अर्थ 3 आणि वरती 13 म्हणजे 9.3 हा pH आला. 9.3 हा pH आला तुमच्या ठिकाणी. आता 10⁻⁵ नॉर्मल बेरियम हायड्रॉक्साईड आहे, नॉर्मॅलिटी दिली आहे, काहीच नाही. मग आपल्याला माहिती आहे की नॉर्मॅलिटी इज इक्वल टू व्हॅलन्सी इंटू मोलॅरिटी ना. व्हॅलन्सी इंटू मोलॅरिटी. मग व्हॅलन्सी शिकवलं मी रिडॉक्स मध्ये तुम्हाला. जर बेस असेल तर किती OH मायनस प्रोड्यूस करतो त्याची व्हॅलन्सी. मग 2 OH मायनस तयार होतात म्हणून 2. आणि याची मोलॅरिटी मला काढायची आहे कारण मोलॅरिटी वरती कॅल्क्युलेशन करतो ना पीएच आणि पीओच. म्हणून नॉर्मॅलिटीचं कन्व्हर्जन मोलॅरिटी मध्ये करायला लागेल तुम्हाला. नॉर्मॅलिटी दिला 10⁻⁵. ठीक आहे. मग याचा अर्थ तुम्हाला ह्या ठिकाणी मोलॅरिटी आली 10⁻⁵ डिवायडेड बाय 2. हे कोणाची मोलॅरिटी आली, बेरियम हायड्रॉक्साईडची. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी रिडॉक्स मध्ये फॉर्म्युला दिलाय, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू व्हॅलन्स इंटू मोलॅरिटी. मग बेरियम हायड्रॉक्साईडची नॉर्मॅलिटी 10⁻⁵ आहे, व्हॅलन्सी 2 आहे. कारण तेवढे व्हॅलन्सी म्हणजे मी रिडॉक्स मध्ये शिकवलं होतं की एखादा बेस किती OH मायनस देतो त्याला त्याची व्हॅलन्सी म्हणतात. मग व्हॅलन्सी 2 आहे आणि त्याच्यावर मी मोलॅरिटी काढली. मग या ठिकाणी OH मायनस आयनचे जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते बेरियम हायड्रॉक्साईडचंच कॉन्सन्ट्रेशन येणार मोलॅरिटी मध्ये, पण OH मायनस दुप्पट आहे म्हणून मल्टिप्लाय 2 करायला लागेल ना. हे तर झालं मी मोलॅरिटी काढली, हे 2 डिवाइड बाय ती मोलॅरिटी साठी झालं. पण आता सांगेल ना मी डबल करायला पाहिजे म्हणून 2 आणि 2 कॅन्सल आउट होतं आणि ते पुन्हा 10⁻⁵ येतं. मग याचं हे सिंपल आहे. मग याच्यावरनं POH आला 5 आणि PH आला 4, 9. 9 × 5 = 14. ठीक.
बस हा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. नॉर्मल जेव्हा येतो H2 सुपरला पण आपण हेच केलं होतं, दुसरं त्याला काय केलं होतं आपण. ओके, हा क्वेश्चन मी पुढच्या स्लाइडला घेतो. 4 ग्रॅम ऑफ NaOH is dissolved in 1 million liter of water. 4 ग्रॅम ऑफ NaOH is dissolved in 1 million liter of water. आता इथं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं नाहीये, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन काढायला लागेल. सो हिअर द कॉन्सन्ट्रेशन इज नॉट गिव्हन, दॅट यू हॅव टू फाइंड आउट. मग हे कसं काढून बघा आपण आता. बघा 4 ग्रॅम ऑफ NaOH is present in 1 million liter of water. ओके, मग पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेशन काढून घ्या. कॉन्सन्ट्रेशन कसं काढतात, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, गिवन मास 4 आणि NaOH चं मोलर मास 40 येतं. कसं काय, सोडियम 23, ऑक्सिजन 16 आणि हायड्रोजन 1 40 आणि 1 मिलियन लिटर. मिलियन ह्या बाळानो शब्दाचा अर्थ काय, 1 मिलियन लिटर घ्या, याचा शब्दाचा अर्थ असतो 10⁻⁶. मिलियन या शब्दाचा अर्थ आहे 10⁶. तर या ठिकाणी डिवाइड बाय 1 × 10⁶ येणार ते. 1 मिलियन म्हणजे 1 × 10⁶. मिली लिटर नाही म्हटले मी, मिलियन म्हटले मी. हे लक्षात घ्या. आणि याच्यावर मग आपल्याला हे 0.1 येणार, म्हणजे 10 तुमचं ठीक आहे, तर -7 येणार. पण आता तुम्ही ती -7 ची केस घेतलेली नाही. अच्छा, मी एक काम करत आपण 0.1 घेतो इथं. काय -7 वॉटर घ्यायला लागेल ना आपल्याला, कन्सिडर करायला लागेल ते. म्हणजे या ठिकाणी तुमचं ते 0.1 × 10⁶ करतं आपण. 0.1 म्हणजे ते वरचं 0.1 आणि खालचं 0.1 कॅन्सल झालं, म्हणजे 10⁻⁶ आलं. आणि 10⁻⁶ एक तर इक्वल पाहिजे किंवा जास्त पाहिजे, तर आपली ट्रिक आपल्याला लावता येते. पण डायरेक्टली या ठिकाणी OH - आयनचे जे कॉन्सन्ट्रेशन असेल दॅट विल बी इक्वल टू C, 10⁻⁶. आणि वॉटर जर घेतलेलं नाही मी काहीच, मग ह्यात तुमचा PuOH येईल 6, pH येईल 8. ते फक्त याकरता घेतलं मला, ते अजून मी पुढचा टाइप घ्यायचंय म्हणून. कारण इथलं ते हे 0.1 येणार ना, हे 0.1 आणि हे 0.1 मी कॅन्सल आउट केलं आणि हे 10⁻⁶ मध्ये ठेवायचे. कारण मी जी ट्रिक तुम्हाला सांगितली ती ग्रेटर दॅन इक्वल टू 10⁻⁶ ला OH - इक्वल टू C घ्या. पण हे आलं की मग प्रॉब्लेम क्रिएट होतो ना. मग ठीक आहे, सगळं सेम आहे. हे ऍसिडचं रिव्हिजन आहे म्हणा, काही याच वेगळं काहीच दिलेलं नाही तुम्हाला. यात कोणाला डाऊट आहे का वगैरे? आता स्टार्टिंग सगळं बेसिक आहे. हे तुम्ही मॉडर्न एबीसीच्या मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण सॉल्व्ह करायला सुरू करा. तुम्ही माझ्यासोबतच पेज जेवढे शोधून तुम्हाला सापडतील तेवढे त्यावेळी पूर्ण करत चला. म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला जर सोडून नोट्स वाचून जर सुटत असेल तर माझं काम हलकं होतं ना. मग मी सिलेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला सोडून दाखवू शकतो ना. म्हणजे सगळ्या लोडचा क्वेश्चन मला सगळं सोडून द्यायला लागतील तुम्हाला. 300-400 करू शकतोय, पण ते तुम्ही पण ऍटलीस्ट ट्राय करत चला. पॅरलल होऊन जाते गोष्टी सगळ्या. ओके, मग तुम्हाला चार्ट देतो. त्यासाठी आपल्याला जो चार्ट लागणार आहे तो चार्ट देतो. आता आपल्यासाठी स्ट्रॉंग बेस जो इम्पॉर्टंट आहे तो NaOH आहे. त्याचं कॉन्सन्ट्रेशन, सोर्स ऑफ OH मायनस, हे ट्रिक साठी चार्ट आहे हा. कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आणि POH, आणि त्याच्यावर अल्टिमेटली आपल्याला pH काढायचा आहे. आता कदाचित हा तुम्हाला चार्ट आठवत असेल. मी त्यासाठी वेगवेगळे क्वाड्रेटिक इक्वेशन वापरून ऍसिडमध्ये सॉल्व्ह करतोय. तिथं माझा वेळ गेला, पण इथं माझा वेळ जाणार नाही. समजा NaOH चं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁶ असेल, तुम्ही कमी केलात -7, अजून कमी केलात -8, अजून कमी केलात -9. आता ह्या ठिकाणी बघा, जोपर्यंत -6 आहे तोपर्यंत सोर्स ऑफ OH मायनस हा NaOH असेल. पण द मोमेंट आपलं कॉन्सन्ट्रेशन बेसचं 10⁻⁶ पेक्षा कमी होईल, त्यावेळी OH मायनस दोन्हीकडून कन्सिडर करायला लागेल, NaOH आणि वॉटर. इथं पण NaOH आणि वॉटर. आणि 10⁻⁹ ला बेसचं कॉन्सन्ट्रेशन इतकं कमी झालंय, त्याच्यामुळं बेसनं जो दिलेला OH मायनस तो निग्लेक्ट करणार आणि फक्त या ठिकाणी OH मायनस ड्यू टू वॉटर म्हणजे 10⁻⁷ ही व्हॅल्यू जास्त झाली ना -9 पेक्षा. 100 टाइम मध्ये फरक आहे, 100 टाइमचा फरक आहे, ते सोडून देता याला. हे
आणि इथं आपण H+चं कॉन्सन्ट्रेशन लिहायचो ना, इथं तो OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन लिहा. तिथे जी व्हॅल्यू होते ना सेम त्याच व्हॅल्यू इथं पण आहे बघा. 10⁻⁻⁶ तिथे मी तुम्हाला 10⁻⁷ ला H+ दिला होता 1.62 इंटू 10⁻⁷. तुम्हाला आठवत असेल मी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं ते X व्हॅल्यू आली ती 0.62 10⁻⁷ आणि पाण्याकडून 10⁻⁷ दोघांची बेरीज 1.62 10⁻⁷. आणि इथं मी तुम्हाला H+ लिहून दिला होता 1.05 10⁻⁷. सेम तेच OH मायनसला बघा इथं पण. आणि इथे डायरेक्टली म्हटलं होतं 10⁻⁷, पण ऍक्च्युअली कन्सेप्च्युअल रॉंग आहे, पण ते थोडंसं बघा मी तुम्हाला क्वेश्चन पण तशी घेतलं होतं. इथं H+ ला पण इथं pH लिहायचो. pH च्या व्हॅल्यू आणि इथल्या pH ची व्हॅल्यू सेम राहतात म्हणून तुम्हाला सांगितलं होतं. इथं 6 म्हटलं होतं, इथं तुम्हाला आठवते का बघा मी म्हटलं होतं 6.79 घ्या आणि ह्याच्या उलट करा 6.97 आणि ते 7 घ्या. बस सगळा चार्ट सेम आहे. इथं मी HCl लिहायचो, इथं H+ लिहायचो, इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ लिहायचो आणि ते pH काढायचो. आता इथं pH काढून एक स्टेप पुढे जायला लागते. पण माझा एम हे pH मध्ये आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड इन द pOH. 6 आणि 8 14 6.79 1 2 10 म्हणजे 7.21 येणार 13 करेक्ट 7.21 येणार. आणि इथं तुमचं ते 9 आहे 10 7 म्हणजे 13 14 म्हणजे 7.03 येणार आणि इथं 7 येणार. बस या pH च्या व्हॅल्यू मला ह्या ठिकाणी हवे. हे सगळं मी ऑलरेडी ऍसिड मध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे वहीत. वेगळं काहीच कॅल्क्युलेशन मी करत नाही. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला कदाचित माहित असतील. हे पण मी तुम्हाला त्या दिवशी ट्रिक सांगितली होती लक्षात ठेवायला. हे इथं आले की अडचण येते म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली चार्टच करून दिलाय. म्हणजे तुम्हाला आता काही फारसं विशेष क्वाड्रॅटिक मध्ये पडण्याची काही आवश्यकता नाही. मी क्वाड्रॅटिक करणार पण नाही सॉल्व्ह आता. त्यावेळी केलं बाद झालं. हे अशा प्रकारे आपलं काम या ठिकाणी होतं. रेशो ओढून येतो तोपर्यंत तुमचं बघून होईल. 2-3 सगळं रिव्ह्यू केलं की ह्या व्हॅल्यू आता काही नवीन वाटत नाही आपल्याला. पाहिल्यासारखं वाटतं, कॉन्फिडन्स आपला बिल्डअप होतो. ठीक आहे ह्या व्हॅल्यू अशी झालं की हे घ्यायचं. चला हे झालंय ऑलरेडी, फक्त ह्याकडे लक्ष देतो मी आता. आय एम गोइंग फॉर नेक्स्ट पार्ट. आता पहिला टाईप कव्हर झाला बेसचा. आता बघा मला काहीच वेळ लागत नाही. बेसमध्ये सेकंड टाईप ॲक्वियस सोल्युशन ऑफ मिक्सचर ऑफ स्ट्रॉंग बेस. आता पहिल्यांदा स्ट्रॉंग बेस बघितला, आता मिक्सचर ऑफ स्ट्रॉंग बेस बघतोय. स्ट्रॉंग बेस दोन प्रकारचे SB1 SB2. मग ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन असतात. ओनली मोलॅरिटी इज गिवन. मोलॅरिटी इज गिवन. जर फक्त मोलॅरिटी दिली असेल तर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं, समेशन ऑफ MI. ऍसिडला पण हे सांगितलं होतं. फक्त जर डायबेसिक ऍसिड असेल किंवा डाय ऍसिडिक बेस असेल तर इथं 2 वगैरे ते मल्टिप्लाय करावं लागेल ना तुम्हाला. स्ट्रॉंग मध्ये म्हणतो मी. ओके. आणि समजा इफ मोलॅरिटी अँड व्हॉल्यूम बोथ आर गिवन, इफ मोलॅरिटी अँड व्हॉल्यूम बोथ आर गिवन, दोन्ही पण तुम्हाला दिले असेल तर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन काढण्याचं तुम्हाला शिकवले ते M1V1 प्लस M2V2 ते वाला MI VI डिवाइड बाय समेशन ऑफ VI. हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, काहीच मी केलेलं नाही. हे जसं ऍसिडचं तेच बेस होतं. मग बेसला असं काही विशेष कॅल्क्युलेशन काहीच नाही ते, पण डायरेक्टली मी या ठिकाणी लिहितो कॅल्क्युलेट. म्हणून ते तुम्हाला मी ऍसिड मध्ये सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेत. तिथं वेळ जाऊ शकतो पण आता इथे काय वेळ जाणार नाही, बिलकुल जाणार नाही. कॅल्क्युलेट द pH ऑफ द फॉलोइंग. पहिला क्वेश्चन आहे समजा 10⁻³ मोलर NaOH प्लस 5 इंटू 10⁻⁴ मोलर KOH प्लस 7.5 इंटू 10⁻⁴ मोलर बेरियम हायड्रॉक्साईड. मी तुम्हाला आयन इक्विलिब्रियमच्या स्टार्टिंगला शिकवलंय स्ट्रॉंग बेस कुठले असतात. ग्रुप 1 चे आणि ग्रुप 2 चे एलिमेंट सोबत जर OH असेल तर ते स्ट्रॉंग असतात. ही लिस्ट पण तुम्हाला वहीच्या सुरुवातीला आयन इक्विलिब्रियम लिस्ट दिलंय. स्ट्रॉंग बेस कोणाला म्हणायचं, स्ट्रॉंग ऍसिड कोणाला म्हणायचं. त्याच्या व्यतिरिक्त कोणी स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस नसतो, सगळे वीक असतात. ते एकदा पाहून घ्या. बस आता हे मिक्सचर आहे स्ट्रॉंग बेसचं. मग पहिल्यांदा स्ट्रॉंग बेसचं जर मिक्सचर असेल तुम्हाला फक्त मोलॅरिटी दिली, फक्त काय दिले, मोलॅरिटी दिली. फक्त मोलॅरिटी दिल्याचं फॉर्म्युला वापरा, समेशन ऑफ मोलॅरिटीज. बस
फक्त समेशन मोलरेट करताना हे सगळे व्हॅल्यूज ऍडिटिव्ह आहेत का बघा, कारण काही काळ 10 ची पॉवर फारच कमी असतात, त्यामुळे त्यांना ऍड नाही केलं तर चालतं. मग ते कसं चेक करायचं, हे बघा आता 5 इंटू 10⁻⁴ आहे, त्याला तुम्ही एकदा लिहून घ्या 0.5 इंटू 10⁻³ ते चेंज केली फक्त मी, म्हणजे पॉवर सगळ्यांची इक्वलाइज करून घ्या तुम्हाला जर ऍडिटिव्ह आहे का नाही हे जर चेक करायचं असेल तर. आणि 0.75 इंटू 10⁻³ आलं प्लस पहिलं 10⁻³ कारण सगळ्यांचं समेशन करायचं ना, म्हणजे तेवढा टोटल OH मायनस मला भेटणार आहे. हा पण अजून एक विसरली गोष्ट, आपण ते बेरियम हायड्रॉक्साईडला 2 न मल्टिप्लाय करायला पाहिजे ना, डबल येणार ना त्याची, 2 इंटू 0.75 इंटू 10⁻³. आता तुम्ही जर ह्या सगळ्या व्हॅल्यू जर व्यवस्थित बघितलात ना, ते सगळ्या व्हॅल्यू ऍडिटिव्ह आहेत, फारसा मोठा फरक नाहीये, त्यामुळं डायरेक्टली OH मायनस काढता येतं. सगळ्यांच्या मध्ये तर OH मायनस तर कॉमन निघालं ना, सॉरी 10⁻³ कॉमन निघालं. आता इथं किती राहिलं 1 प्लस हे 0.5 आणि हे 1.5 आलं. हे सगळ्यांना सॉल्व आपण जर या ठिकाणी केलं, सो युल गेट द OH मायनस इज इक्वल टू 3 इंटू 10⁻³ याच्यावरनं तुम्ही POH काढा, 3 मायनस लॉग 3. लॉग 3 ची व्हॅल्यू 0.48 म्हणजे 100 मधून मायनस केलं 52, म्हणजे एक पॉवर कमी केला, एक हातचा कमी केला 2.52 POH. pH 14 मधून ही व्हॅल्यू मायनस करा, 14 मधून ही व्हॅल्यू मायनस करा म्हणजे 52च्या जागेवरती 48 पाहिजे ना मायनस केल्यावर. आणि इथनं एक झालं 13 आणि म्हणजे 3 हातचा केलं ना, म्हणजे 11.48 चेक करा, 12 नाही 11.48 करेक्ट आहे. ओके, बस सेम क्वेश्चन्स आहेत, ऍसिड मध्ये जे करायचं ते बेस मध्ये करतोय मी, दुसरं काय केलं या ठिकाणी, फक्त ब्रशअप चाललंय तुमचं सगळं तयारी, बेसिक रिव्हिजन पण चाललंय ऍसिडची असे म्हणा. आता सेकंड फॉर्म्युलावरचा एक क्वेश्चन घेतो, एक क्वेश्चन घ्या तुम्ही, काय फारसा तर लांबडला बसत नाही याला. क्वेश्चन नंबर 2, 200 ml 10⁻² मोलर, जे डायप्रोटेक ट्रायप्रोटेक जर ते फार डिटेल मध्ये आहे ना, ते तुम्ही मेन साठी, नीट साठी आणि ऍडव्हान्स साठी, काय सगळा पेपर दरवर्षी मुलांचं ऍडव्हान्स पण कव्हर होत नाही, तुम्ही त्याला ऑप्शनला हवं असेल तर टाकू शकताय, नो प्रॉब्लेम इन दॅट, कारण क्वेश्चन जास्त नसतात त्याचे. क्वेश्चन जास्तीत जास्त मोनो ऍसिडिक मोनो बेसिकचे असतात, पण ते माझं काम आहे की सगळा सिलेबस कव्हर करणे, मी नाही स्किप करू शकत ना. मग तुम्ही म्हणणार सरांनी शिकवलेच नाही असा क्वेश्चन पेपरमध्ये आला, नाहीतर मला रात्री झोप लागत नाही जर मी तुमचे सगळे पॉईंट कव्हर नाही केले तर. ओके ठीक आहे, आता व्हॉल्यूम पण दिलाय आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलंय, तर आपला फॉर्म्युला OH मायनस काढण्याचा तो म्हणजे समेशन ऑफ MiVi डिवाइड बाय समेशन ऑफ Vi. हे बघ, तर या ठिकाणी OH मायनस आपण लिहितोय 10⁻² इंटू 200. पहिलं KOH स्ट्रॉंग ऍसिड आहे, स्ट्रॉंगची कॅल्क्युलेशन आता हा इथे बेरियम हायड्रॉक्साईड 2 न मल्टिप्लाय करायला विसरू नका, नाहीतर हे गडबडीत तुम्ही 2 न मल्टिप्लाय करायला विसरणार. बेसचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻³ आहे, पण OH चे डबल येणार ना, म्हणून ते कॉन्सन्ट्रेशन डबल करायला लागेल OH बेस पेक्षा, आणि इंटू व्हॉल्यूम प्लस. हा आता वॉटरचे OH मायनस कन्सिडर करायचंच नाही ना मला, हे मी सांगितलं ऑलरेडी. आणि जरी तुम्ही वॉटर कडून जर OH मायनस घेणार असाल ना, तर ती ही टर्म ह्यात ऍडच होत नाही. 10⁻⁷ म्हणजे फारच कमी झालं ना, 0.00 केला तर काय फरक पडणार आहे, म्हणजे वॉटरचं कॉन्ट्रीब्युशन नाही येतं OH मायनसच्या ह्याच्यामध्ये, कन्सिडर करा. हा फक्त वॉटर कॉन्ट्रीब्युशन आहे ते टोटल व्हॉल्यूम वाढवणार ना तुमचं, कारण खाली मी काय म्हटलं होतं डिनॉमिनेटरला टोटल व्हॉल्यूम घ्यायचं आहे, मग टोटल व्हॉल्यूम वाढणार ना तुमचा. मग टोटल व्हॉल्यूम, हा आता एक गंमत सांगतो, वरती सगळं लिटर ml मध्ये दिले ना तुम्ही, हे ml मध्ये घेतलाय, जर वरती सगळं व्हॉल्यूम तुम्ही ml मध्ये घेणार असाल ना, तर डिनॉमिनेटरचा व्हॉल्यूम ml मध्ये ठेवायचा, म्हणजे चुकणार बाळांनो, वरती ml असेल तर खाली पण ml पाहिजे, वरती लिटर असेल तर खाली लिटर घ्या.
पण तुम्ही जर हे 200 ml चे लिटर करणार असाल 0.2 वगैरे, पण ते कॅल्क्युलेशन बघा, ते 0.2 न मल्टिप्लाय करा, ऍड करा, ते अवघड होतं ना. त्यापेक्षा एमएलएच ठेवा केला, सगळ्यात सोपं जातं. आता हे खाली व्हॉल्यूम ऍड करतो, पण 200 + 300, आता हे 4.3 लिटर आहे. 4.3 लिटर म्हणजे 4300 ml होणार ते. किंवा कॅल्क्युलेशन करायला बरं पडतं म्हणून त्याला मी त्याला 4.5 घ्या. 4.5 घ्या. तर 4.5 घेतलं तर या ठिकाणी तुमचं 4500 येतं. 4500 आल्यानंतर हे तुमचं होणार 5000 ml. ओके. आता तुम्ही पॉवरला सेम करा. इथे हे 10⁻² × 200 आहे. मग जर याला तुम्ही असं करणार असाल तर त्याला 2000 × 10⁻³ प्लस 600 × 10⁻³. याला ऍड करा 2600 डिवाइड बाय 5000, कॉमन काढले 10⁻³. ठीक आहे. ओके, ठीक आहे. एवढंच ठेवायला. काय तुम्ही सॉल्व्ह करणार असेल तर याला अप्रॉक्सिमेटली 2.6 5.0 करा, म्हणजे 3/5 येतं. 10⁻³ आलं, अप्रॉक्सिमेट सांगतोय. आणि अप्रॉक्सिमेट केल्यानंतर हे 0.6 × 10⁻³ म्हणजे 6 × 10⁻⁴. 6 × 10⁻⁴ केल्यानंतर मग पीओएच काढा. पीओएच आपल्याला माहित आहे 4 - log 6. log 6 म्हणजे किती? log of 2 + log of 3. log of 2 × 3 येणार ना ते. मग log of 2 + log of 3 हे ब्रॅकेट टाकायचं, विसरू नका, बाहेर मायनस आहे ना त्याला. मग log 2 ची व्हॅल्यू तुमची 0.3 आणि 0.78. मग तुमचं येणार 3.22. 3.22 झालं. आणि पीएच काढा. पीएच तर तुम्ही काढला तरी येतं 10.13 आणि वरती 78च घ्यायला पाहिजे ना, परत 22 आहे ना ते. ठीक आहे. ओके, हे झालं पीओएच आणि हा झाला पीओएच. यहां तक किसी को डाउट है क्या? देखो, तुम्ही वर्कशीट सॉल्व करताय ना रे? यस. स्टार्टिंग वर्कशीट मधले क्वेश्चन बघून घ्या. ते ब्रोन्स्टेड-लवरी थिअरीवरचे क्वेश्चन्स आहेत. कॉन्जुगेट ऍसिड बेसवरचे व्यवस्थित बघा, बघून घ्या व्यवस्थित. ते सगळं सांगितलंय. काही काही कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतात, व्यवस्थित बघून घ्या. सांगितलं ते वर्कशीट सॉल्व करत चला. आता तुम्हाला कळलं ह्याच्या पुढचं कॅल्क्युलेशन काय, ह्याच्या पुढची तुम्हाला केबी आणि सी चे व्हॅल्यू वगैरे आहेत, अल्फावर आहे. ते थोडंसं तुम्हाला डोकं करायलाच पाहिजे, मला त्याला पर्याय नाही. इथं आपली मजा आहे, काय अडचण नाही. पण ते अल्फा आणि केबीवर तुम्हाला ते करायलाच पाहिजे. सोपं आहे ते, काय फार थोडं अवघड नाही. पण ते वीक ऍसिड आले की मग तुम्हाला ते वीक ऍसिड वीक बेसला जरा सोडवं लागतं, एवढंच आहे ना. कन्सेप्ट सगळ्या एकसारखेच असतात त्याच्यामध्ये. कन्सेप्ट मध्ये कुठल्या प्रकारचा चेंज काही नाहीये. ओके, चला आता मग तिसऱ्या केसला उडी मारतोय मी. हे दोन्ही केसेस माझे झाले. केस नंबर 3 नाही, केस नंबर 3 नाही म्हणणार मी, सबबिट 3 म्हणणार, कारण केस 2 ऑलरेडी बेसला म्हटलं ना मी. सबबिट 3, ॲक्वियस सोल्युशन ऑफ वीक बेस, त्यानंतर मिक्सचर ऑफ वीक बेस, त्यानंतर वीक बेस प्लस स्ट्रॉंग बेस, असं करत जातो आपण. आणि ह्या ठिकाणी जे वीक बेस दिले ना ते पुन्हा मोनो बेसिक आहे. जोपर्यंत मी डाय म्हणत नाही तोपर्यंत नाही. सगळं जेई नीटला पण ह्यांना सगळ्यांना इंटरेस्ट मोनोमध्ये. त्यानंतर वीक बेसला ऑलरेडी कॉन्सन्ट्रेशन सी द्यायला लागतो आणि केबी द्यायला लागतो. इथं पूर्वी के लिहायचो ना आपण ऍसिडला, हे गिवन असतं आणि म्हणायचं की अल्फा अननोन असतो. इथं पण तेच लिहिणार बाबा, अल्फा अननोन असतो क्वेश्चन मध्ये.
बरं, मग आता तुम्ही रिएक्शन लिहा. ऍसिडला एच लिहायचो ना आपण, आता ते इथं फक्त बी प्लस ओ एच मायनस करायला लागतं. हा, आता इथं गंमत अशी की इनिशियल कॉन्सन्ट्रेशन C00, सेकंड स्टेपला C मायनस सी अल्फा, हे सी अल्फा, हे सी अल्फा सगळं सेम आहे. KB इज इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. इथंपर्यंत के ची व्हॅल्यू आपण लिहायचो ना, हे सगळं माहिती आहे तुम्हाला काय करायचंय. आणि त्याच्या अगोदर सांगतो की केबीचे जे एक्सप्रेशन आहे ते कसं लिहितात, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. हे झालं एक्सप्रेशन. त्याचा फॉर्म्युला सगळं सॉल्व्ह केल्यानंतर सी अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा. हे बघा, हा जो फॉर्म्युला आहे ना, is applicable with certain conditions. कारण प्रत्येक वेळी मी क्वाड्रेटिक सॉल्व्ह करू नका म्हणून सांगितले वेळ वाचण्यासाठी. म्हणून काही सर्टन कंडिशन वरती हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे, हा फॉर्म्युला म्हणतोय मी. पण हे जे आहे ना, हे एक्सप्रेशन, दिस एक्सप्रेशन इज ऑलवेज ऍप्लिकेबल. तुम्ही कुठे स्टक झालात, मी तुम्हाला ट्रिक पण सांगितलं, कुठे स्टक झालं की डायरेक्टली यू गो फॉर एक्सप्रेशन. इथून तर काही चुकणार नाही, कारण हे फंडामेंटल आहे ना, कारण केबीची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवावं लागतं आणि हे फंडामेंटल आपल्याला माहिती आहे. मग आता जसा के होता तसा या ठिकाणी केबी आहे. केबी काय बाबा, बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. बेस डिसोसिएशन कॉन्स्टंट. त्यानंतर आपण पीके ए काढायचो, तर इथे पीके बी, ते म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 केबी येणार या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ पीके बी इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 मायनस 8% म्हणजे 1/KB झालं, रेसिप्रोकल झालं ना. म्हणजे सर कळतंय की पीके बी आणि केबी एकमेकांना इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. इनव्हर्स म्हणजे जर पीकेबी वाढला की केबी कमी होतो, उलट सुलट इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. हे सेम असंच आहे आपण, हे लक्षात घ्या. बर, मग आता हे प्रत्येक वेळी क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवायचं का तर नाही. त्यासाठी आपण K/C चा रेशो चेक करायचो ना, इथं पण KB/C चा रेशो चेक करायचा. आता ती इथं ट्रिक सांगून देतो तुम्हाला मी. ते असे की इफ KB/C इज लेस दॅन और इक्वल टू 10⁻⁻2 घ्या. आता मी -4 पासून मागच्या वेळी ऍसिडला सुरुवात केली, पण मी काय म्हटलं होतं बघा ऍसिडला मी असं लिहिलं होतं K/C लेस दॅन इक्वल टू 10⁻⁴. पण मी नंतर काय म्हटलं होतं, K/C चा रेशो ना 10⁻² पर्यंत जरी आला तरी इकडनं जे आन्सर येतं पीएचचं आणि इकडनं पण जे पीएचचं आन्सर येतं ना, ते ऑलमोस्ट सेम असतं. म्हणून मी आता कंडिशन चेंज करतो फायनली की KB/C लेस दॅन इक्वल टू 10⁻⁻10. तुम्ही पण म्हणा ऍसिडसाठी K/C लेस दॅन इक्वल टू 10⁻⁻2 म्हणा. 10⁻⁴ ला एकदमच आयडियल कंडिशन होते, पण थोडा बहुत एरर चालतो इथपर्यंत, तुमचं काम असतं. बर, हे जर असं असेल तर काय करतो आपण, देन निग्लेक्ट अल्फा विथ रिस्पेक्ट टू 1. झालं, क्वाड्रेटिक सिंपल झालं बघा. आता ते म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे ना, केबी इज इक्वल टू, मग या ठिकाणी आपण काय करतो, मग केबी इज इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर आपण 1 मायनस अल्फा. म्हणजे या ठिकाणी 1 मायनस अल्फा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 झालं. म्हणजे याचा अर्थ केबी इज इक्वल टू सी अल्फा स्क्वेअर. सो अल्फा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ के अपॉन सी लिहायचो पूर्वी, तर केबी अपॉन सी लिहिलं मी. इथं केबी अपॉन सी लिहिलं. आणि दुसरी गोष्ट, इथे जे रिएक्शन लिहिले त्याच्यामध्ये OH मायनस म्हणजे सी अल्फा आहे. मग बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आपण लिहिणार सी अल्फा. मग देअरफॉर OH मायनस इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू पुट करा C इंटू अंडर रूट ऑफ केबी अपॉन सी. मग C इंटू अंडर रूट ऑफ केबी होल डिवाइड बाय रूट C इंटू रूट C. सॉरी, ह्याला कशाला रूट C लिहिलं बाबा मी खाली, ते वरती लिहायला पाहिजे ना मला. ह्या C ला आहे ना, C ला ते असे लिहिले आणि खाली रूट C. हा कॅन्सल आउट झाला, म्हणजे अंडर रूट ऑफ केबी इंटू सी आला. H प्लस ला K इंटू सी लिहायचं ना, अंडर रूट ऑफ.
आणि इथं पीएच काढायचं तर पीएच काढला तर शॉर्टकट मी हाफ ऑफ त्यामध्ये पीके ए, इथं पीके बी म्हणणार, मायनस लॉग सी म्हटलं होतं. इथं फक्त पीओएच ला ते ऍप्लिकेबल. आणि मी काय म्हटलं होतं, हे सगळे फॉर्म्युले दे आर नॉट ऑलवेज ऍप्लिकेबल प्रोव्हाइडेड दिस कंडिशन इज व्हॅलिड. म्हणजे व्हॅलिड म्हणजे इफ दिस कंडिशन इज प्रोव्हाइडेड देन अँड देन ओनली दिस 3 फॉर्म्युलेज आर व्हॅलिड. हे सगळं माहिती आहे तुम्हाला, वैध दिले असेल ना. आणि जर नसेल रेशो तसा आपल्या बसणाऱ्या, जर नसेल तर डोंट निग्लेक्ट अल्फा म्हणा, म्हणजे काय पर्यायच नाही. मग तुम्हाला क्वाड्रेटिक सॉल्व्ह करायलाच लागेल ना. मग सॉल्व्ह क्वाड्रेटिक टू नो अल्फा. आणि इथून मग ओएच मायनस जो येणार तो नेहमीसारखा सी अल्फाच येणार, पण त्या अल्फा काढताना फार दिक्कत आहे. ते तुम्हाला अडचण कुठे येते अल्फा फाइंड आउट करण्यासाठी. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये अल्फावरती लक्ष द्या, आणि आयन इक्विलिब्रियम मध्ये सुद्धा. ते वीकच्या केसमध्ये आपण त्याला तसंच करतो. बस म्हणजे आता तुम्हाला इथल्या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला पटपट कळतं मला काय म्हणायचं. त्यामुळं हे काही आता मला वाटत नाही की फारसं काही विशेष ह्याच्यामध्ये आता आपण डोकं लावतो म्हणून. फक्त एक लक्षात घ्या की मिरर इमेज आहे, ऍसिडची मिरर इमेज बेस आहे. फक्त ऍसिड मध्ये जो पीएच चार्ट डायरेक्टली यायचं ना, ह्या व्हॅल्यूज त्या पीओएच च्या व्हॅल्यूज या ठिकाणी येतात. त्याचं रूपांतर पीएच मध्ये करावं लागतं आपल्याला. आणि मी मागच्या वेळी ऍसिडच्या चार्ट मध्ये सांगितलं होतं तुम्हाला. आणि ह्या व्हॅल्यूज सुद्धा तुम्हाला माहिती आहेत ऑलरेडी, कुठल्या नवीन व्हॅल्यू मी शिकवत नाहीये. त्यामुळे बघा, एकदा मेहनत घेतली की मग पुढचं काम किती सोपी होतं आपली. त्यामुळे ही मेहनत, शॉर्टकट ट्रिक्स, फॉर्म्युला, त्या ठिकाणी क्वेश्चनची टाईप पाहून आपण अभ्यास करायला लागतो. त्यामुळे अशाच प्रकारे तुम्ही जेई, नीट वगैरे आणि आयआयटी क्रॅक करू शकताय. मेहनत तर घ्यायलाच पाहिजे ना, कारण आयआयटी मध्ये जाणार असेल तर मेहनत घ्यायला पाहिजे. आणि आयआयटी मध्ये गेलात की मग मागं वळून बघायची गरज नाही. आयआयटी मध्ये गेला चांगलं पॅकेज भेटतं, महिन्याला 4-5 लाख रुपये पगार भेटतो, देशासाठी चांगलं काम करू शकताय, स्टेटस भेटतो, नाव होतं, आई वडिलाच पण नाव होतं आयआयटी मध्ये ऍडमिशन भेटल्यानंतर. सगळ्या गोष्टी होतात चांगल्या प्रकारे. फक्त मेहनत पण करायला पाहिजे ना त्याला. मेहनत जो पण करणार नाही कसं होणार मग सगळ्या गोष्टी. मेहनत तर करायलाच पाहिजे. ज्यानं मेहनत केली सगळं जिंगल आलं लाईफ. नाही मेहनत केली, हुशार असून मग मागं पडणार. म्हणजे हुशारी हा पॅरामीटर नाहीये सक्सेसचा. हुशार पाहिजेच तुम्ही, पण एकदम हुशार आणि कष्टच करत नाही, अभ्यास करत नाही, तर हुशारीचा उपयोग काय. एक वेळ कमी हुशार असलं चालतंय, पण रात्रंदिवस मेहनत घेतली पाहिजे. प्रत्येक वेळी हुशार माणूस सक्सेस होईल गॅरंटी नाहीये. हुशार थोडं कमी असलं चालतंय, 1-2 पानं पुस्तक कमी वाचा, पण प्रचंड मेहनत घेणं गरजेचं आहे. ते पण प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी अप टू डेट, दररोजच्या दररोज. त्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण हे 2 वर्ष तुमच्या हातात आहेत. जेवढं सिरियसली तुम्ही करणार, आणि हे पण अभ्यास करत असताना विथ युअर इफेक्टिव्ह इंटेलिजन्स. इफेक्टिव्ह इंटेलिजन्स हा या ठिकाणी आहे. मग इफेक्टिव्ह इंटेलिजन्स तुम्ही जे या ठिकाणी वापरताय ते हे म्हणजे तुम्ही जे अभ्यास करताय ते तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करताना अप्लाय करता आलं पाहिजे. त्यामुळं लक्षात घ्या की तुमचं दररोज, मी तुम्हाला मागच्या पण म्हटलं होतं, अभ्यास तुम्ही दररोज ज्यावेळी करताय ना, त्यावेळी तुम्ही ऑलरेडी नोट्स बनवताय. नोट्स, त्या नोट्स सारख्या सारख्या वाचायच्या, रिवाइज करायच्या. रिव्हिजन फार महत्वाचं असतं. तुम्ही वर्षभर किती अभ्यास केला हे काउंट कधीच होत नसतं. तुम्ही वर्षाच्या शेवटी जे परीक्षेच्या अगोदर तुम्ही रिव्हिजन करणं फार इम्पॉर्टंट आहे. रिव्हिजन तुम्ही आता नोट्स वाचता ते सगळ्यांचं रिव्हिजन, प्रत्येक चॅप्टरचं दररोज दररोज काय ना काय ठेवायचं. मागचं विसरत जायचं आणि पुढचं पाठ करत जायचं, हे उपयोगाचं नसतं. आणि त्याच्यावर मी तुम्हाला मागच्या वेळी A4 साईज पेपरवरती तुम्हाला जसं जमतं तसं शॉर्ट नोट काढून ठेवा. म्हणजे हे शॉर्ट नोट म्हणजे क्विक रिव्हिजनसाठी.
हे शॉर्ट नोट आपण ह्यासाठी वापरतो क्विक रिव्हिजन. ठीक आहे. आणि ह्या नॉर्मल तुमचे नोट्स आहेत ना ते त्यावरनं रिव्हिजन करू शकताय, पण शॉर्ट नोट हे तुमची क्विक रिव्हिजनसाठी हे 11th आवरसाठी तुम्हाला कामाला येणार आहेत. आणि याच्यासोबत एकदा रिव्हिजन झालं की रिव्हिजन झाल्यानंतर तुम्हाला एमसीक्यूज ऍक्च्युअली सॉल्व्ह करायचे आहेत. एमसीक्यूज कुठले सॉल्व्ह करणार आपण? प्रिव्हियस इयर एमसीक्यूज. मग त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन म्हणजे IIT JEE पूर्वीचे क्वेश्चन म्हणजे ऍडव्हान्सचे क्वेश्चन्स असतील, JEE मेन म्हणजे पूर्वीचे आपले AIEEE असेल, नीटची क्वेश्चन्स असतील, तुमचे CETचे क्वेश्चन्स असतील, हे सगळे तुम्ही एमसीक्यूज किंवा कुठला अजून तुम्हाला सापडलं KVPAचे तुमचे क्वेश्चन्स असतील, क्वेश्चन पेपर, हे टॉपिक तुम्ही एवढे सगळे सॉल्व्ह केले पाहिजे बाळांनो. म्हणजे पर टॉपिक चालू असताना साधारणतः तुम्ही पर टॉपिक 300 to 400 वेगवेगळे एमसीक्यूचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिस क्वेश्चन जे आहेत ना ते पर टॉपिक तुमचं तुम्ही कुठलं तरी टेस्ट सिरीज वगैरे असते ऑल ओव्हर इंडियामध्ये, हे नंतर करायचं आपण. ऑल ओव्हर इंडियामध्ये कसं असतं, ज्यावेळी तुमचा सगळा अभ्यास संपतो त्यावेळी ऑल ओव्हर इंडियामध्ये मोठ्या मोठ्या कोचिंग क्लासेसमधून टेस्ट सिरीज येतात. टेस्ट सिरीज मग हे टेस्ट सिरीज मुद्दाम लावायची, हे याकरता लावायचे म्हणजे तुम्ही आता प्रत्येक टॉपिक 300 to 400 एमसीक्यूचं प्रॅक्टिस करताय आणि आपली क्लास टेस्ट देताय. ठीक आहे, क्लास टेस्ट एक भाग झाला, पण हे झाल्यानंतर ज्यावेळी तुमचा अभ्यास संपेल पुढच्या वर्षी जून जुलै ऑगस्ट पर्यंत जसं संपेल, तुम्ही टेस्ट सिरीज ऑल ओव्हर इंडिया मधलं लावणं गरजेचं आहे. या ऑल ओव्हर इंडिया मधले टेस्ट सिरीज आहेत ना की तुमची कॉम्पिटिशन असतं ऑल ओव्हर इंडिया मधल्या मुलांसोबत, मग तुम्हाला चेक करता येतं की तुम्ही कुठे स्टँड करताय. म्हणजे मोठे कोचिंग क्लासेस असं काय करतात ते रिझल्ट डिस्प्ले करतात. आता मोठे कोचिंग क्लासेस समजा दिल्लीमध्ये आहेत, परत नॉर्थ इंडियामध्ये ब्रँचेस आहेत, मुंबईला आहे, बेंगलोरला, हैदराबादला, असे वेगवेगळे ब्रँचेस आहेत, त्यांच्या कोटामध्ये ब्रँचेस असतील. मग त्या ब्रँचेसमध्ये ते एक रिझल्ट लावतात. त्या रिझल्टमध्ये त्या मुलांच्या मध्ये तुम्ही कुठे स्टँड करताय ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्या मुलांसोबत, तुमचा रँक किती येतो ऍडव्हान्सला, मेन्सला, नीटला, हे रँक जर तुम्हाला एक अंदाज यायला सुरू होतो साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरला पुढच्या वर्षी दिवाळीला, एक अंदाज येतो आपण कुठे स्टँड करतोय हे तुम्ही लक्षात घ्या. आणि साधारणतः तुमचं टार्गेट असं पाहिजे बाळांनो, टार्गेट असं पाहिजे तुमचं, हे सगळं इम्पॉर्टंट आहे, सगळ्या गोष्टी, आणि विथ हार्डवर्क शिवाय नाही शक्य आहे. तुम्ही म्हणता उद्या करतो, सगळं उद्या कधी येत नाही. ह्याचा सिक्वेन्स पाहिजे तुमच्याकडे. आणि ह्या नोट्स तर फार इम्पॉर्टंट असतात, कारण मला नाही वाटत की तुम्ही परीक्षेचे 1 महिन्या अगोदर एवढ्या सगळ्या जाड नोटबुक तुम्ही पुन्हा वाचत बसणार आहे म्हणून. तुमच्या वेळ कुठे आहे? आणि हे नोट्स वगैरे काढत असताना तुम्ही कलरचे पेन वगैरे वापरा, कलर पेन असतील, पट्टी पेन्सिल डायरेक्ट वापरा, म्हणजे जेवढं चांगलं तुम्ही. आणि सरांनी कुठल्याही सब्जेक्टच्या सरांनी एखादी छोटी गोष्ट जरी वर बोलली तर ती तुमच्यासाठी फार सिरियस झाली पाहिजे. कारण ह्या JEE नीटच्या प्रवासामध्ये, कॉम्पिटिशन मध्ये ना, एखाद छोटीशी गोष्ट आपल्या हातून सुटली की त्याच्यावरती एक क्वेश्चन सुटणार नाही पेपरला, असं लक्षात ठेवायचं. जेवढं मॅक्स टू मॅक्स तुम्हाला मी म्हणतो काय मार्जिन लिहून ठेवा, किंवा हे लिहून ठेवा, ते लिहून ठेवा. आपले फिजिक्सचे सर सांगत असतील, मॅथ्सचे सर सांगत असतील, कुठल्या ना कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही रनिंग नोट्स करा. जागरूकपणे समोरचा माणूस काय बोलतो हे अवेअरनेस ठेवून जागरूकपणे तुम्हाला गोष्टी कळल्या पाहिजेत. जागरूक राहणे म्हणजे कानानं प्रॉपर ऐकता पण आलं पाहिजे, ते प्रॉपर ब्रेन मध्ये डिकोड पण झालं पाहिजे. आणि आपल्या साईडला सगळे सर काय सांगतायत, आपले आई वडील काय बोलतायत, माझे स्ट्रेंथ्स काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही प्रॉपरली विचार करणं बाळा ह्या ठिकाणी गरजेचे आहे. ओके. आणि मग हे झाल्यानंतर तुम्ही JEE ऍडव्हान्सला जर तुम्ही IIT मध्ये जर स्वप्न पाहत असाल तर मी ठीक आहे, मान्य, जरा लोड जास्त आहे, आय कॅन अंडरस्टँड, आय एम नॉट डिनाइंग दॅट. सिलेबस जास्त होता, माझ्याकडे पण जास्त आहे, आता पण जास्त आहे, बेसिक फंडामेंटल सिलेबस कधीही चेंज होत नसतो, लोड जास्त आहे. पण शेवटी मग मला सांगा, जो लोड घेतो IIT मध्ये ऍडमिशन घेतो त्यालाच मोठं पॅकेज भेटतं, बाकी सगळ्यांना मोठं पॅकेज नाही भेटणार, हे पण त्यासोबत आहे ना. मग JEE ऍडव्हान्स मध्ये तुम्ही बिलो 4000 रँक, ऑल इंडिया रँक आणणं गरजेचं आहे. ऑल इंडिया रँक बिलो 4000 तर तुम्हाला जुने IIT भेटते. ते नवीन IIT मला नाही वाटत एवढं काही फारसं त्यांनी इम्प्रुव्हेशन त्यात केलेलं आहे. जुने IIT तुम्हाला भेटते, ज्या IIT बॉम्बे असेल, कानपूर असेल, खरगपूर असेल, मद्रास, दिल्ली, हे जुने IIT भेटतील तुम्हाला.
तुम्ही जेई मेन जर देणार असेल तर मी रँक सांगण्यापेक्षा स्कोर सांगतो. जेई मेनला तुम्ही किंमत कमी 250 प्लसचा स्कोर तुमचा आला पाहिजे. 250 प्लसचा स्कोर जो आहे तुमचा आला पाहिजे. किमान जेई मेनच्या स्कोरवर तुम्हाला NIT जरी भेटतील, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तरी भेटतील समजा. पण ह्या पण काय वाईट नाही, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पण फार नावाजलेले इन्स्टिट्यूट आहेत. इथून तुम्ही IITला जाताय, हे तुमचं टार्गेट पाहिजे. नीटला जाणार असाल तर नीटला स्कोर सांगतो. आउट ऑफ 720 तुम्ही किंमत कमी 600 प्लस नीटला स्कोर आला पाहिजे. तर हे तुमचं 2 वर्ष मेहनतीचा फायदा इथं आहे जर हे एवढं केला तर. मग हे करत असताना तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायला लागेल. टाइम मॅनेजमेंट म्हणजे अभ्यास सेल्फ स्टडी किती वेळ केला पाहिजे, नोट्सला किती वेळ द्यायला पाहिजे, झोपायचं किती वेळ, डाएट काय असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी काढून करतो बाळांनो. तुम्हाला वाटतं ना ते फार एवढं सोपं नाही ती सगळ्या गोष्टी. टाइम मॅनेजमेंट असेल, तुमची हेल्थ असेल. आता एवढं सगळं केलं आणि अचानक पेपरशी मी आजारी पडलो तर तुम्हाला हे पण जागरूकपणे पहा हे म्हणतोय ना. मग हेल्थ चांगले ठेवणे हे पण एक मॅनेजमेंटचा प्रकार आहे. टाइम मॅनेजमेंट म्हणजे मी सेल्फ स्टडी किती वेळ करू, मित्रांना वगैरे किती वेळ देऊ, घरच्यांना किती वेळ देऊ, नोट्स किती वेळ करू मी, बाकी सगळ्या गोष्टी टाइम मॅनेजमेंट येतात. आणि तुमची झोप आहे, स्लीप आहे, त्याला तुम्ही टाइम किती डिवोट करता, हे प्रॉपरली ज्याला व्यवस्थित मॅनेज करता आलं, बर्डन न घेता, रिलॅक्स, सावकाश शिस्तात, काही गडबड नाही, हे जरा प्रॉपरली तुम्ही ह्या गोष्टीकडे सिरियसली पहा. बस माझं एवढंच म्हणणं आहे की यू एन्जॉय द प्रोसेस ऑफ लर्निंग. समटाइम इट बिकम हेक्टिक, आय कॅन अंडरस्टँड, बट यू एन्जॉय द प्रोसेस ऑफ द लर्निंग. क्युरियोसिटी ठेवा, असं झालं की काय होईल, तसं झालं की काय होईल, छोट्या छोट्या गोष्टी असतात. ब्रेनला ऍक्टिव्ह कसं ठेवायचं हे पण आपल्या हातात असतं. दुसरा माणूस जगातला कोणी तुमच्या ब्रेनला ऍक्टिव्ह नाही करू शकत. दिवसभर स्वतःला कामात गुंतवून ठेवायचं हे आपल्या हातात असतं. मी तुम्हाला कर म्हणून सांगितलं अभ्यास होत नसते कधी. ते तुमचं तुम्हाला ते जाणीव झाली पाहिजे. हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे की तुम्ही अभ्यास का करताय, कशासाठी करायचा, याची एकदा जाणीव झाली माणसाला की मग प्रोसेस चांगली वाटते की ठीक आहे हा, मग थोडस इंटरेस्ट डेव्हलप होतो, स्टेप बाय स्टेप एन्जॉयमेंट वाढते, थोडस क्युरियोसिटी वाढवत द्यायची. एखाद्या कंटाळा 1-2 दिवस सुट्टी घेतली, अभ्यास नाही केला तर चालतो, पण महिन्याभर अभ्यासच नाही केला हे नाही चालत. मी असं नाही म्हटलं की तुम्ही प्रत्येक दिवसात चिकटून राहा. एखाद्या कंटाळा तुम्ही अभ्यास नाही केला, सोडून दिला, त्याला टीव्ही बघितलं, इथं पण ठीक आहे. पण सगळं सोडून दिला, महिन्याभर अभ्यास केले नाही, 2 महिने अभ्यास केला, तर ते अडचणी वाढू शकतं पुढं. हे सगळं कव्हर करतात. आणि नीटवाले लोक जे असतात, नीटवाले आणि जेई मेन हे दोघांना पण सांगतोय आणि ऍडव्हान्सला पण सांगतोय, एनसीआयटीच्या बाहेर जाऊ नका. हा ऍडव्हान्सला जे कोचिंग क्लासमध्ये एक्स्ट्रा सांगतो ना आपण ते करा, पण तुमचं एनसीआयटीच्या बाहेर बिलकुल जाण्याचा प्रयत्न करू नका. इकडे लक्षच ठेवा. एनसीआयटी पॉईंट टू पॉईंट सिलेबस पहा. एनसीआयटी अगदी लाईन टू लाईन तुमचं रीड करायची सवय ठेवा एनसीआयटीची, आणि क्लासची नोटबुक बस. एनसीआयटी सगळे आता केमिस्ट्रीमध्ये काळजी करू नका, तुम्हाला एनसीआयटी वाचण्याची काही आवश्यकता लागणार नाही, कारण वहीच मी इतकी भरून दिली आहे, वही सफिशियंट आहे तुम्हाला तिन्ही परीक्षेसाठी. आणि एखाद दुसरा जर कुठल्या एनसीआयटी मधला पॉईंट सुटत असेल तर माझं मी लक्ष ठेवून तुम्हाला मी कव्हर करत जाईल. म्हणजे माझ्याकडून मी तुम्हाला तशी हेल्प करतो. बाकीचे तुम्ही जास्त सेल्फ स्टडी, नोट्स काढणे आणि एमसीक्यू सॉल्व्ह करणे हे इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज. चलो देन, जास्त वेळ घेतला नाही. सरांनी लेक्चर काय टाकून बसलं, शिकवाय सोडून म्हणणार तुम्ही, असंच अजून मला सांगायचं आहे. टेक केअर. आजचं रेकॉर्डिंग पाठवून देतो, नंतर नोट्स करून घ्या. ओके, बाय ऑल ऑफ यू. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर.